Welcome students. So now we are going to solve the activity number 25 which is for 26th July. So let's start. So now you can see here the activity is preparing questionnaires. Now what is the meaning of questionnaires? Questionnaire या शब्दाचा मराठीमधला अर्थ आहे प्रश्नावली. आता ही प्रश्नावली तुम्हाला का तयार करावी लागते? तर या प्रश्नावलीचा वापर जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेता एखाद्याचा किंवा तुम्ही जेव्हा सर्वे करत असता तेव्हा तुम्हाला जी प्रश्नावली एक तयार करावी लागते आणि ही प्रश्नावली कशी तयार करायची हे या ॲक्टिव्हिटीमध्ये सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्नावली तयार सुद्धा करायच्या आहेत ॲज अन आन्सर ऑफ दिस ॲक्टिव्हिटी. सो लेट्स डिस्कस अबाउट दिस. आता तुम्हाला ज्या प्रश्नावली म्हणजेच क्वेश्चनेअर्स तयार करायचे आहेत त्या कोणकोणत्या करायच्या आहेत? इट इज गिवन हिअर इन द लर्निंग आउटकम अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट. प्रिपेअर क्वेश्चनेरीज टू इंटरव्ह्यू पीपल टू टेक अ सर्वे ॲज अ पार्ट ऑफ प्रोजेक्ट. तुम्हाला 2 क्वेश्चनेअर्स तयार करायचे आहेत. त्यातलं पहिलं आहे इट इज अबाउट इंटरव्ह्यू द पीपल, एखादा इंटरव्ह्यू घेण्यासाठीचा आहे. दुसरं आहे टेक अ सर्वे ॲज अ प्रोजेक्ट. तुम्हाला एक सर्वेसाठीची प्रश्नावली तयार करायची आहे आणि अजून एक प्रश्नावली तुम्हाला करायची आहे तयार, ती शेवटी आहे, ते आपण नंतर पाहणार आहोत. ते पाहण्याच्या अगोदर एक सूचना आहे. आजपर्यंतचे 9वी साठीचे जेवढे व्हिडिओ तयार केलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथं क्लिक करून ते व्हिडिओ पाहू शकता. ओके. आणि जर हा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला फायद्याचे पडत असतील हे व्हिडिओ, तर या व्हिडिओना या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके. सो इन्स्ट्रक्शन्स फॉर द टीचर अँड पॅरेंट फॅसिलिटेटर आर गिवन हिअर. वी आर नॉट गोइंग टू डिस्कस अबाउट इट. So what we are going to discuss? We are going to discuss about the instructions for you, that is for students. So there are 3 instructions. The first instruction is students listen the various questions. या ठिकाणी तुमचे शिक्षक तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवतील, ते तुम्हाला ऐकायचे आहेत. स्टुडंट्स अंडरस्टँड द क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू फ्रॉम द गिवन लिस्ट. तुम्हाला जी लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल त्यातले इंटरव्ह्यूसाठी कुठले क्वेश्चन निवडायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. स्टुडंट्स सीक हेल्प ऑफ फॅसिलिटेटर्स टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन. जर तुम्हाला क्वेश्चनचं स्ट्रक्चर समजत नसेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांची फॅसिलिटेटरची मदत घेऊ शकता. ओके. सो लर्निंग ॲक्टिव्हिटी. फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर एक्सप्लेन्स द क्रोनॉलॉजी ऑफ क्वेश्चन्स टू बी आस्क्ड इन द इंटरव्ह्यू. जो कालक्रम ठरला पाहिजे तुमच्या क्वेश्चनचा, हा कालक्रम कसा असला पाहिजे हे तुमचे शिक्षक पालक तुम्हाला सांगतील. फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर रीड्स आउट फ्यू ऑफ द क्वेश्चन्स अँड हेल्प हिम आयडेंटिफाईंग अँड अरेंज द एक्सपेक्टेड सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. सिक्वेन्स कसा लावायचा क्वेश्चनचा हे सुद्धा तुम्हाला टीचर सांगतील. स्टुडंट्स अरेंज द क्वेश्चन्स फ्रॉम द गिवन लिस्ट. तुम्हाला जी लिस्ट दिली जाईल त्याचा क्रम तुम्ही स्वतः लावायचा आहे. अँड फॅसिलिटेटर, पॅरेंट, टीचर आस्क स्टुडंट टू फ्रेम क्वेश्चन्स फ्रॉम द गिवन रँडम वर्ड्स विथ द हेल्प ऑफ अबाव क्वेश्चन्स टू अंडरस्टँड स्ट्रक्चर. तुम्हाला स्वतः दिलेल्या शब्दांपासून क्वेश्चन तयार करायचे आहेत आणि त्यांचा योग्य तो क्रम लावायचा आहे. आता या सगळ्याचा एकत्रित विचार करून मी उत्तर तयार केलेले आहेत. तुम्ही क्वेश्चन कसे तयार करू शकता ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चनेअर जे आपल्याला तयार करायचं आहे इट इज अबाउट इंटरव्ह्यू. तुम्हाला समजा एखाद्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. नाव इट इज अ जॉब इंटरव्ह्यू. तुम्हाला एखाद्याचा जॉबसाठी इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर तो तुम्ही कसा घेऊ शकता ते आता आपण पाहणार आहोत. सो लेट्स स्टार्ट. So the first question you can take here is, you can see on your screen, tell me little about yourself. तुझ्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती सांग. सेकंड, what are your biggest weaknesses? तुझे सगळ्यात मोठे किंवा महत्त्वाचे weaknesses कुठले आहेत? What are your biggest strengths? तुझे strengths कुठले कुठले आहेत? Then where do you see yourself in 5 years? येत्या 5 वर्षांमध्ये तू स्वतःला कुठे पाहतोस? Out of all the candidates, why should we hire you? आलेल्या सगळ्या कॅन्डिडेट्समधून, उमेदवारामधून तुझीच निवड का केली गेली पाहिजे? हाऊ डिड यू लर्न अबाउट मार्केटिंग? मार्केटिंगबद्दल तू कसा शिकलास, कुठे शिकलास? व्हाय डू यू वॉन्ट दिस जॉब? तुला हा जॉब का हवाय? व्हॉट डू यू कन्सिडर टू बी युअर बिगेस्ट प्रोफेशनल अचिव्हमेंट? तुला तुझी बिगेस्ट प्रोफेशनल अचिव्हमेंट काय असावी असं वाटतं? नेक्स्ट, टेल मी अबाउट द लास्ट टाइम अ co-worker or customer got angry with you. What happened? आजपर्यंत तुझा कस्टमर किंवा तुझा co-worker तुझ्यावर कधी रागवला होता का आणि तो का?
डिस्क्राईब युअर ड्रीम जॉब. तुझ्या ड्रीम जॉबबद्दल डिस्क्राईब कर. वाय डू यू वॉन्ट टू लिव्ह युअर करंट जॉब. तुझा सध्याचा जॉब तू का सोडतोयस. व्हॉट काइंड ऑफ वर्क एन्व्हायरमेंट डू यू लाईक बेस्ट. तुला कोणत्या प्रकारचं वातावरण काम जास्त आवडतं. टेल मी अबाउट द टफेस्ट डिसिजन यू हॅड टू मेक इन द लास्ट 6 months. गेल्या 6 महिन्यांमध्ये सगळ्यात मोठा घेतलेला निर्णय तुझा कोणता होता ते सांगायचं आहे. अँड व्हॉट इज युअर लिडरशिप स्टाईल. तुझी लिडरशिप स्टाईल कशी आहे. नेतृत्व गुण तुझ्यामध्ये कुठले कुठले आहेत. टेल मी अबाउट ए टाइम यू डिसॲग्री विथ डिसिजन. व्हॉट डिड यू डू. आणि जेव्हा तू तुझ्या डिसिजनवर किंवा दुसऱ्याच्या डिसिजनवर डिसॲग्री होतास त्याबद्दल सांग आणि तू त्यावेळेला काय केलंस. सो दीज आर द क्वेश्चन्स अबाउट अन इंटरव्ह्यू. ओके. सो अजून एक गोष्ट आपल्याला त्यांनी सांगितली होती. अजून एक क्वेश्चनेअर तयार करायचा होता आणि तो क्वेश्चनेअर होता कशाबद्दलचा. तो क्वेश्चनेअर होता सर्वेवरचा. आता या ठिकाणी आपण एक टॉपिक निवडूयात सर्वेसाठी. तो कुठला आहे. इटिंग हॅबिट्स इन कोविड-19. कोविड-19च्या पॅन्डेमिक काळामध्ये माणसांच्या इटिंग हॅबिट्समध्ये काही बदल झालेले आहेत आणि त्याचा सर्वे जर तुम्हाला करायला सांगितला तर तुम्ही कुठले कुठले क्वेश्चन विचारू शकता. त्याची प्रश्नावली काय असेल ते आता आपण पाहणार आहोत. तर याचे आन्सर्स आपण कुठले कुठले घेऊ शकतो म्हणजेच क्वेश्चन आपण कुठले तयार करू शकतो. द फर्स्ट. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ वॉज युअर प्रोबॅबिलिटी ऑफ स्किपिंग वन ऑफ द मेन मील्स दॅट इज ब्रेकफास्ट लंच डिनर चेंज्ड. आता अर्थ प्रत्येक क्वेश्चनचा सांगत नाही मी. खूप हा व्हिडिओ जर प्रत्येक प्रश्नाचा अर्थ सांगितला तर व्हिडिओ खूप मोठा होईल. सेकंड. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर हॅबिट ऑफ स्नॅकिंग बिटवीन मील्स चेंज्ड. 2 जेवणांच्या मध्ये स्नॅक्स खायचं प्रमाण त्याच्यामध्ये काही बदल झालाय का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर क्वांटिटी पोर्शन्स ऑफ मील्स ऑफ स्नॅक्स चेंज्ड. क्वांटिटी किती बदललेली आहे जेवणामधली. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर डेली इंटेक ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स चेंज्ड. रोजच्या आहारामध्ये फ्रुट्स आणि व्हेजिटेबल यांचं काही प्रमाण बदललंय का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर इंटेक ऑफ ए बॅलन्स्ड डाएट इन्क्लुडिंग हेल्दी इन्ग्रेडियंट्स सच ॲज होल व्हीट पल्सेस लेग्युम्स एग्स नट्स फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स चेंज्ड. या घटकांमध्ये काही बदल झालेला आहे का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर कन्झम्पशन ऑफ जंक फूड फास्ट फूड अँड फ्राईड फूड चेंज्ड. हे जे जंक फूड आहे फास्ट फूड याच्या सेवनामध्ये काही वाढ झालेली आहे का किंवा कमी झालेली आहे का. देन ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर इंटेक ऑफ शुगर स्वीटन्ड बेवरेजेस लाईक कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स शुगर स्वीटन्ड ज्युसेस चेंज्ड. या काळामध्ये असे काही ज्युसेस त्याचं प्रमाण वाढलं आहे किंवा कमी झालं आहे का. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर कन्झम्पशन ऑफ स्वीट्स कॅन्डीज चॉकलेट चेंज्ड. याच्यामध्ये काही बदल झालाय का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर पार्टिसिपेशन इन कुकिंग न्यू ट्रॅडिशनल रेसिपीज चेंज्ड. तुमच्या काही रेसिपीज चेंज झालेल्या आहेत का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर कन्झम्पशन ऑफ अनहेल्दी फूड वेन यू आर बोर्ड ऑर स्ट्रेस्ड ऑर नॉट अपसेट चेंज्ड. तुम्ही अपसेट असताना तुमच्या खाण्यामधले काही पदार्थ बदललेले आहेत का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर इंटेक ऑफ इम्युनिटी बूस्टिंग फूड्स लाईक लेमन टर्मरिक गार्लिक citrus fruits and green leafy vegetables in the diet changed. या हेल्दी पदार्थांचा वापर अन्नामध्ये वाढलेला आहे का रोजच्या मीलमध्ये वाढलेला आहे का. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर इंटेक ऑफ न्यूट्रिशन सप्लिमेंट्स टू बूस्ट इम्युनिटी चेंज्ड. जे न्यूट्रिशनल सप्लिमेंट होते याच्यामध्ये काही वाढ झालेली आहे का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज द सपोर्ट ऑफ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स इन इटिंग हेल्दी चेंज्ड. तुझ्या फॅमिली मेंबरचा फ्रेंड्सचा जो सपोर्ट आहे हेल्दी इटिंगमध्ये तो काही चेंज झालाय का. ड्युरिंग कोविड पॅन्डेमिक हाऊ हॅज युअर इंटरेस्ट इन लर्निंग हेल्दी इटिंग टिप्स फ्रॉम द मीडिया that is newspaper articles, magazines, blogs, videos, TV shows, text messages changed. And last question. During COVID pandemic how has your participation in aerobic exercises changed. Exercises मध्ये काही चेंज झालेला आहे का. So these questions you can write as an questionnaire of that survey topic. Okay. Next. आता या ठिकाणी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे. आता हे काही मी घेत नाही. ज्या ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत तेवढ्याच विचार मी करेन. ज्या सॉल्व्ड ऍक्टिव्हिटीसाठी आहेत ते तुम्ही स्वतः वाचू शकता. ओके. नाउ द लास्ट ऍक्टिव्हिटी विच यू हॅव टू राईट. टेक द इंटरव्ह्यू ऑफ युअर नेबर विथ द हेल्प ऑफ क्वेश्चनेअर.
आता या ठिकाणी तुम्हाला एक क्वेश्चनेअर तयार करायचा आहे आणि तो क्वेश्चनेअर कोणाला प्रश्न विचारायचे आहेत तर तुमच्या शेजाऱ्यांना. मग तुम्ही कुठले कुठले क्वेश्चन या ठिकाणी घेऊ शकता. हाऊ लॉंग हॅव यू रेसिडेड हिअर, तुम्ही किती वर्षांपासून इथं राहताय. हाऊ मेनी पीपल आर देअर इन द हाऊस होल्ड. देन व्हॉट इज युअर रोल और रिलेशनशिप टू द अदर मेंबर्स. व्हॉट इज युअर सोर्स ऑफ इन्कम. When did you move into the neighborhood? Tell me about your previous next door neighbor. Where else have you lived? What do you like to look at out of your window? The next question can be, what is your favorite neighborhood walk? What sights, sounds or smells do you notice coming from our house? Tell me about one of our other neighbors that you know. How do you feel about living in your neighborhood? Do you interact with your neighbors? In what way and how often? So these questions you can take here as an answer. So at last what you will learn from this activity? या ऍक्टिव्हिटी मधून तुम्हाला काय शिकायला भेटणार आहे. फर्स्ट, स्टुडंट लर्न द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन्स. तुम्हाला क्वेश्चनचं स्ट्रक्चर समजणार आहे. स्टुडंट्स लर्न टू फ्रेम 5 to 6 सिम्पल क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन कसे तयार करायचे किंवा कसे निवडायचे हे समजणार आहे. स्टुडंट्स लर्न द टाइप्स ऑफ सेंटेन्सेस दॅट इज व्हर्बल, ऑल ऑर ओपन एंडेड क्वेश्चन्स. तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन म्हणजे काय आणि ओपन एंडेड क्वेश्चन म्हणजे काय हे समजणार आहे. सो हिअर वी हॅव कम्प्लीटेड दिस ॲक्टिव्हिटी. In the next video we will discuss about the next activity. Thank you.